संपूर्ण हिंदू समाजच या जिहादींच्या रडारवर आहे. हिंदू समाज नामशेष करणं ही जिहादची इति कर्तव्यता आहे. त्यामुळे या लढाईमध्ये आपल्या सोबत कोण उभं आहे आणि आपल्या विरोधात कोण उभं आहे हे हिंदू समाजाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. लक्षात ठेवण्याची गरज आहे की दहशतवाद्यांच्या चेहऱ्यावर साळसूदपणाचे मुखवटे कोण चढवतं. लक्षात ठेवण्याची गरज आहे की हिंदू समाजाची दिशाभूल कोण करतं. म्हणूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जी काही विधानं केलेली आहेत ती विधानं लक्षात ठेवण्याची गरज आहे. अशी सगळीच विधानं हिंदू समाजाने मनावर कोरून ठेवण्याची गरज आहे. आणि जर हिंदू समाजाचा गजनी झाला असेल तर ही विधानं अंगा खांद्यावर लिहून ठेवा, परंतु विसरू नका. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्याआधी शरद पवार त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी गणबोटे यांच्या पत्नीने पहलगाममध्ये जो घटनाक्रम घडला तो अत्यंत सविस्तरपणे सांगितला. त्या म्हणाल्या की दहशतवादी आमच्याकडे आले, त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला नमाज पढता येतो का. संतोष जगदाळेंनी त्यांना उत्तर दिलं की हो येतो, माझे अनेक मित्र मुस्लिम आहेत. त्यानंतर दहशतवादीने आम्हाला अल्लाह अकबर म्हणायला सांगितलं. त्यांनी जे जे सांगितलं ते आम्ही सगळं केलं, परंतु तरीही त्यांनी बेछूट गोळीबार केला आणि जगदाळे आणि गणबोटे यांना ठार केलं.